आहेत याची आपल्याला माहिती देऊ इच्छितो। या नवीन ई बसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये जे डिजिटल बोर्ड्स आहेत, या डिजिटल बोर्ड्सची हे जे डिजिटल बोर्ड्स आहेत यामध्ये नव्यानं संशोधन करून काही गोष्टी या ठिकाणी ऍड करण्यात आलेल्या आहेत आणि ज्यांना परमिशन आहे त्यांनी थांबा, इकडे थांबा किंवा जे प्रवासी त्या बसमधनं प्रवास करणार आहेत आणि ज्या रूटवरती ती बस धावणार आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये जो बसस्टॉप पुढचा येणार आहे त्या बसस्टॉपचं अनाउन्समेंट त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली किंवा तंत्राच्या दृष्टीनं समर्पक असलेल्या व्यवस्था त्यामध्ये बसवण्यात आलेल्या आहेत। नेक्स्ट स्टॉप अनाउन्समेंट त्यामध्ये केली जाणार आहे जेणेकरून प्रवाशांना आपला जो इच्छित ठिकाण आहे, आपला प्रवास कुठपर्यंत आहे हे कळायला सोपं जाणार आहे। डिजिटलच्या माध्यमातून आणि या AI च्या जमान्यामध्ये या अशा प्रकारच्या सुविधा देणारी सुद्धा ही भारतातील पहिली वाहतूक संस्था आहे ज्याचं आज उद्घाटन होत आहे आणि यासाठी जे कष्ट घेण्यात आलेले आहेत ते अर्थातच PMPMLच्या IT डिपार्टमेंटनं स्वतःहून केलेलं ते कष्ट आहे, स्वतःहून त्याच्यामध्ये लावलेले नवनवीन प्रयोग आहेत आणि शोध आहेत। या माध्यमातून या सगळ्या सेवा आपण ग्राहकांसाठी पुरवत आहोत। खरं तर नेता सक्षम असला की त्याच्या सोबतच्या असलेलं सैन्यदल सुद्धा तितकंच सक्षम असतं, याचंच उदाहरण आज या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं आदरपूर्वक स्वागत। अगदी काही क्षणातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे वित्त व नियोजन, त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क या खात्यांचा व्यवहार पाहणारे महाराष्ट्रातील अत्यंत प्रभावी असं नेतृत्व आणि पुण्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण आजपासून हा डेपो त्याचं उद्घाटन करत आहोत आणि हा डेपो सर्वांसाठी लोकसेवेसाठी आजपासून त्याचं लोकार्पण सोहळा खऱ्या अर्थानं होतं, जेणेकरून लोकांच्या सेवेमध्ये अधिकाधिक सक्षमता सुरळीतपणा यावा हा प्रयत्न पुणे महानगर परिवहन महामंडळाचा असून त्याकामी उचललेलं हे एक यशस्वी पाऊल आहे। आजच सर्व समाजातील गरजू गरीब रुग्णांना ऑपरेशन दरम्यान किंबहुना इतर वेळी लागणारं जे रक्त आहे हे रक्त देण्याचं किंबहुना रक्त संकलन करण्याचं काम परिवहन मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्याकडनं केलं जातं। या रक्तदान शिबिरातून संकलित होणारे सर्व ब्लड बॅग्स ससून येथे उपचार घेणाऱ्या सर्व गोरगरीब रुग्णांना ते रक्त पुरवलं जातं। म्हणजे एका अर्थानं हे सर्व कर्मचारी केवळ लोकांना सेवा देत नाहीयेत, तर या सगळ्यांशी रक्ताचं नातं देखील तयार करतायत। आपलं रक्त देऊन दुसऱ्यांच्या सोबत रक्ताचं नातं निर्माण करण्याचं, सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम येथील कर्मचारी करतायत। खऱ्या अर्थानं सेवावृत्तीनं वाहतूक सेवा ही एका अर्थानं सेवाभाव आहे आणि तो सेवाभाव मनात ठेवून केवळ लोकांना एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत त्यांच्या इप्सित स्थळापर्यंत पोहोचवण्याचंच काम करत नाही, तर एक सामाजिक बांधिलकी ठेवून हा संपूर्ण कर्मचारी वर्ग समाजातील गोरगरिबांसाठी आपलं रक्त देखील देतोय आणि याची संकल्पना आदरणीय दीपा मुधोळ मॅडम यांनी राबवली। त्यांना कर्मचाऱ्यांनी अत्यंत सहृदयरित्या साथ दिलेली आहे आणि अविरतपणे या रुग्णांना ब्लड बॅग्स ससून हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देत आहेत।
15 डेपोमध्ये ठरवलेल्या तारखेनुसार त्या ठिकाणी ब्लड किंवा रक्त संकलन केलं जातं आणि तिथनं ज्या उपलब्ध होणाऱ्या ब्लड बॅग्स आहेत त्या गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. इथे काही राज्य शासनाचे प्रोटोकॉल्स आहेत आणि त्या प्रोटोकॉल्स नुसार संबंधित अधिकारी आणि उपस्थित मान्यवर ज्यांची नावं प्रशासकीय पातळीवरती इथे देण्यात आलेली आहेत अशा सर्व मान्यवरांनाच केवळ मंचावरती आमंत्रित केलं जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांना समोरील बाजूस जी आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं अशी पोलीस दलाच्याकडनं देखील विनंती करण्यात येते. जो प्रोटोकॉल या ठिकाणी दिलेला आहे त्या प्रोटोकॉल नुसार ज्या अधिकाऱ्यांचा नामोल्लेख त्यांच्याकडे दिलेला गेलेला आहे त्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे मान्यवर मंचावरती असणार आहेत त्यांचाच केवळ मंचावरती आगमन होईल. इतर मान्यवरांना आदरपूर्वक विनंती आहे आपणा सर्वांसाठी समोरील बाजूस आसन व्यवस्था आहे तिथे आपण स्थानापन्न व्हावं. इथे आणखी एक सूचना देण्यात आलेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त मधल्या डी मध्ये इतर कोणीही उपस्थित राहणार नाही. केवळ कर्मचारी उपस्थित राहतील. तुम्हीच बोला टुमटुम आली का? बरेचसे मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्व मान्यवर पाहुण्यांना देखील आपण या कार्यक्रमासाठी आसन व्यवस्था रिकामी करून देतोय. समोरच्या 2 रांगा आणखी ज्या रिकाम्या आहेत त्याच्या पलीकडच्या आणखी 2 रांगा आपण मोकळ्या करून द्याव्या. इथे पोलीस प्रशासनाच्या काही सूचना येत आहेत त्यांना त्या सूचनांचं पालन आपण सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी करावं अशी त्यांच्याकडनं सूचना येते. आदरणीय उपमुख्यमंत्री यांच्यासाठीचा काही प्रोटोकॉल या ठिकाणी निश्चित आहे जो राज्य शासनाकडनं दिला गेलेला आहे आणि त्यामुळे जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत विविध पक्षांचे नेते आहेत या सर्वांना इथे समोरच्या बाजूस आसन व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण जावं त्या आसन व्यवस्थेचा लाभ घ्यावा. आपण तिथे उभं राहू नये अशी प्रशासनाकडनं विनंती करण्यात येते. पोलीस प्रशासनाकडून आपणास विनंती करण्यात येते आहे. सर्व नेते मंडळी आपण समोरील बाजूस असलेल्या आसन व्यवस्थेचा लाभ घ्यावा. त्या ठिकाणी आपण जावं. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आज आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये या अत्याधुनिक डेपोचं उद्घाटन होत आहे. हा अत्याधुनिक डेपो केवळ हाच नव्हे तर मान येथे सुद्धा हिंजवडी IT पार्क मध्ये असलेल्या सर्व बांधवांसाठी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई डेपोचंही उद्घाटन या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं करण्यात येईल. मान्यवरांचं आगमन होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, वित्त व नियोजन मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे। त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचंही आगमन मंचावरती झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत। या निमित्तानं सन्माननीय पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय राजेंद्रजी भोसले साहेब, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंग साहेब यांचेही मंचावरती आगमन झालेलं आहे। मनपूर्वक स्वागत। आज दीपक प्रज्वलन करून या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलन केले जात आहे। त्याच समवेत आदरणीय मी अण्णासाहेब बनसोडे यांना विनंती करतो, आपणही दीपक प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे। सन्माननीय शेखर सिंग साहेब आणि सन्माननीय दीपा मुधोळ मॅडम, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक PMPML, दीपक प्रज्वलन झाले तथा पवार साहेब यांचा सन्मान PMPMLच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आदरणीय दीपा मुधोळ मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय। मी आदरणीय सूचना आहे। परवा पहलगाम येथे एक दुर्दैवी घटना घडली आणि आपल्या भारताचे भारतवासी असलेले 27 नागरिक त्या दुर्दैवी आणि भ्याड हल्ल्यामध्ये गतप्राण झाले। त्या सर्व पवित्र आत्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळायचं आहे। ओम शांती। आज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या सरोली ई बस डेपोचं उद्घाटन होत आहे आणि त्याचबरोबर प्रतिकात्मकरित्या या निमित्तानं आदरणीय दीपा मुधोळ मॅडम यांच्या शुभ हस्ते एक पुस्तिका दादांना सप्रेम भेट स्वरूपात देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आदरणीय अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य यांनाही सन्मानित करण्यात आलेलं आहे। आदरणीय राजेंद्रजी भोसले साहेब पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचाही सन्मान आदरणीय मॅडम करतायत। त्याचप्रमाणे आदरणीय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब, तसेच माननीय नामदार श्री अण्णा बनसोडे साहेब, अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य, तसेच उपस्थित सर्व मान्यवर, पुणे कॉर्पोरेशनचे आयुक्त श्री भोसले साहेब, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, PMPMLचे आणि सर्व PCMC आणि PMCचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्वांना आणि उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी सर्वांना मी नमस्कार करते आणि तसेच स्वागत पण करते। पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांची एकत्रित आणि वाहतूक व्यवस्था होण्यासाठी PMPML ची स्थापना 2007 साली झाली। त्याच्या पार्श्वभूमीमध्ये आणि नंतरच्या काळामध्ये बसेसच्या संचालन आणि जे काही वाहतुकीची व्यवस्था आहे ते PMPML मार्फत करण्यात आली। तसेच PMRDAचे क्षेत्र सुद्धा आता PMPMLच्या मार्फतीनेच तिथलीही वाहतूक व्यवस्था PMPML बघतं। आता आजच्या घडीला आपल्या PMPML मध्ये 1967 बसेस संचालनाकामी आहे। रोजच्या अप्रॉक्सिमेटली 3,10,000 किलोमीटर या सर्व बसेसच्या माध्यमातून आणि 12.5 लाख प्रवासी प्रवास करतात।
ह्या सांगण्यासाठी मला अत्यंत आनंद होतो की एवढं मोठ्या व्याप्तीमध्ये आपण PMPMLचं कामकाज सुरू आहे. भविष्यात सुद्धा अजूनही वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय नामदार अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सपोर्टमुळे अजूनही आपण बसेसची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून काम करतोय. सर, सध्या PMPMLच्या 15 डिपो आहेत. आता आजच्या जे कार्यक्रम सोहळा आहे त्याच्यामध्ये आपण 2 नवीन ई बस डिपोचे उद्घाटन आपल्या हस्ते आपण करणार आहोत. त्याच्यामुळे टोटल डिपोची संख्या 17 होणार आहेत. हे दोन्ही ई बस डिपो आज जे उद्घाटन होणार आहेत ते ई बसेसच्या डिपो असणार आहे. आपल्याकडे टोटल बसेस पैकी 490 ई बसेस आहेत आणि भविष्यात सुद्धा आपलं जे काही कामकाज सुरू आहे CNG बसेसच्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून 600 बसेस नव्याने आता 2 महिन्यामध्ये दाखल होणार आहेत. सर, तुम्ही आदेश दिले होते आणि तुमच्या सपोर्टमुळे PMRDA कडून सुद्धा आम्हाला 500 बसेस मिळणार आहेत. भविष्यात म्हणजे जेव्हा PMPMLच्या बाबतीमध्ये चर्चामध्ये येतं सर्व लोकप्रतिनिधी आणि बाकी सर्व नागरिकांसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गावर बसेसच्या मागणी करत असतात. परंतु आतापर्यंत असं होत होतं की जसं मागणी येतात त्याप्रमाणे बसेसची संख्या कमी असल्या कारणाने पूर्णपणे आपल्याला ते शेड्यूल किंवा ते टायमिंग ऍडजस्टमेंट होत नव्हती. परंतु आपला या वर्षामध्ये आपण ते सगळे ऍडजस्टमेंट करण्याचे आपण प्रयत्न करत आहोत. PMPML मध्ये लोकांच्या नागरिकांच्या सुविधेसाठी डिजिटलच्या माध्यमातून म्हणजे आपली PMPML ऍपच्या लॉन्चिंग आपण 6 महिन्यापूर्वी केली. त्याला नागरिकांच्या खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद असून आपली PMPML ऍपमध्ये 2 नवीन जे सुविधा आम्ही दिली ते व्हेकल ट्रॅकिंग आहे. म्हणजे बसेसच्या लाईव्ह लोकेशन त्या ऍपच्या माध्यमातून कळतं. ते ऍप आपण दोन्ही सिस्टम मध्ये त्याची सुविधा दिलेली आहे. 11 लाख डाउनलोड्स त्या ऍपचे आहे ज्याच्यामध्ये व्हेकल ट्रॅकिंग पण करतो आणि मोबाईलच्या तिकिटिंगची सुविधा पण करतो. आणि जे आपण डिजिटल इनिशिएटिव्ह केलेले आहे त्याच्यासाठी 2 राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार सुद्धा आपल्याला भेटलेला आहे. भविष्यात आपलं इव्हन PM E-ड्राईव्ह स्कीम मध्ये सुद्धा PMPML ने 1000 बसेसची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून PMPML दर महिन्यामध्ये प्रत्येक डिपोमध्ये रक्तदान शिबिर आयोजन करतं. ससून हॉस्पिटलची टीम आमच्या डिपोमध्ये येतात. आतापर्यंत 5 डिपोमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आली. त्याच्यामध्ये 661 आपल्या कामगारांनी त्याच्यामध्ये रक्तदान केलेलं आहे. फक्त बस आणि वाहतूक व्यवस्था ची कार्याला लिमिट न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून पण PMPML कार्यरत आहे. PMPML लाईफलाईन आहे. त्या अनुषंगाने आपलं फक्त प्रवासी आणि वाहतूक ह्या लिमिटमध्ये न ठेवता आपण नॉन ट्रॅफिक रेव्हेन्यूज वाढविण्याच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक तंत्रज्ञान AI ची टेक्नॉलॉजी सुद्धा भविष्यात आपण वापर करणार आहोत. ज्याच्यामध्ये स्मार्ट बस सिस्टम म्हणजे कंडक्टरलेस असणारा एक सिस्टम आपण ते सुरू करण्याचा मानस आपण ठेवलेला आहे. सुरक्षितता आणि अपघात विरहित सेवा हा ध्येय ठेवून PMPML या दृष्टिकोनातून काम करत आहे. सर, आपण आणि माननीय अण्णा बनसोडे साहेब या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अत्यंत थोडक्या शब्दांमध्ये प्रस्तावना करत असताना एकंदरीत आतापर्यंतचा PMPMLचा इतिहास आदरणीय दीपा मुधोळ मॅडम यांनी मांडलेला आहे. इथे ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था करत असताना यांना सहाय्यभूत असणारी एक संस्था या ठिकाणी कार्यरत असते. अर्थातच मेसेस ऑलेक्ट्रा EV ट्रान्स या संस्थेकडून EV बसेस चालवल्या जातात. संस्थेला काही बसेस या भाडेतत्वावरती चालवल्या आहेत आणि त्यांना सहकार्य देण्याचं काम ही संस्था करते. या संस्थेचे DGM आदरणीय संजयजी दीक्षित ऑलेक्ट्रा EV ट्रान्सचे सन्माननीय संजयजी दीक्षित यांना मी विनंती करतो त्यांच्या वतीनेही आदरणीय मान्यवरांचा मंचावरचा सन्मान होतोय. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा सन्मान संजय सिंह यांना करण्याची मी विनंती करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांचाही सन्मान सिंह सरांना करण्याची दीक्षित सरांना करण्याची विनंती करतो. त्याचबरोबर आदरणीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक PMPML श्रीमती दीपा मुधोळ मॅडम यांचाही सन्मान दीक्षित यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले सर यांचाही सन्मान
दीक्षित यांनी करावा अशी त्यांना विनंती. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह साहेब यांनाही सन्मानित करावं अशीही मी त्यांना विनंती करतो. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की 2007 साली PMPML ची स्थापना झाली. 2008 पासून, जानेवारीच्या 2008 पासून PMPML ही कंपनी किंवा हे महामंडळ अस्तित्वात आलं आणि कार्यरत झालं. परंतु आज एक दुग्धशर्करा योग असा आहे की ही संस्था जन्माला घालणारे, या संस्थेचे जनक आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब होते. आणि आज त्यांच्याच शुभ हस्ते या डेपोचं उद्घाटन होत आहे. सर्वप्रथम आपण मान येथील ई-बस डेपोचं ऑनलाईन पद्धतीनं प्रतिकात्मकरित्या इथे उद्घाटन करणार आहोत आणि तदनंतर या चौहोली डेपोची कोनशिला या ठिकाणी आहे. त्या कोनशिलेचंही उद्घाटन आदरणीय दादांना विनंती करण्यात येणार आहे, आपण ते करावं. सर्वप्रथम मान येथे सुरू होणाऱ्या डेपोचं ऑनलाईन पद्धतीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. विनंती करणार आहे इथे कोनशिला आजच्या या डेपोच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आहे, त्या कोनशिलेचंही उद्घाटन आपण करावे. सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांनाही मी विनंती करतो आपणही अनावरण करण्यासाठी त्या ठिकाणी जावं. सर्वप्रथम श्रीफळ मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कोनशिला अनावरण सोहळा संपन्न होतो. कोनशिलेचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्व मान्यवरांना व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करतो. मी आताच आपल्या सर्वांना म्हटलं, आदरणीय दादांना मी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. कॅमेरेवाले काय होतं, बाहेर मागे लोक आहेत ना, त्यांना तुमच्या पाठी दिसतात, ते मला बघायला आले, तुमच्या पाठी बघायला नाही आले. मला बघायला नाही, मला ऐकायला आले. आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष महोदय, पिंपरीचे आमदार नामदार अण्णा बनसोडेजी, कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे सहकारी योगेश बहलजी, नाना काटेजी, आमचे पुण्याचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसलेजी, पिंपरी चिंचवडचे मनपाचे आयुक्त शेखर सिंहजी, ज्यांच्यावर आपण PMPMLची जबाबदारी टाकलेली आहे, त्या CMD श्रीमती दीपा मुधोळ मुंडेजी, सह व्यवस्थापकीय संचालक PMPMLचे नितीन नार्वेकरजी, चरोली डेपोचे नितीन कुसाळकरजी, सर्व आमच्या PMPMLचे उपस्थित असणारे अधिकारी, कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. सगळा देश शोकाकुल झालेला आहे. मध्ये जे जम्मू काश्मीरला घडलं, 2-3 दिवसापूर्वी पहलगामला जो दहशतवादी हल्ल्यामध्ये
काही निष्पाप भारतीयांचं आपले प्राण गमवावे लागले आणि त्यात आपल्या पुण्याचे पण संतोष जगदाळे असतील, कौस्तुभ गणबटे असतील यांचा समावेश होता. त्याच्यामध्ये हे जे काही निष्पाप लोकांना त्यांचा जीव घेण्यात आला, त्यांना संपवण्यात आलं. मी या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावणाऱ्या लागलेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबाच्या प्रती सहसंवेदना देखील व्यक्त करतो आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हे जे काही घडलेलं आहे, हे ज्या अतिरेक्यांनी घडवलंय, ज्या पाकिस्ताननी घडवलंय, त्यांना या सगळ्या गोष्टीचा बदला आपल्या भारतीय सेना घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, अशा प्रकारचा निर्धार हा सगळ्यांनी केलाय. मी इथं वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे आणि कार्यकर्ते राजेंद्र खानवे हे दोघंही आलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. चरोलीमध्ये आणि माणमध्ये 2 अत्याधुनिक अशा प्रकारच्या ई बस डेपोचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं देखील मी जाहीर करतो. ह्याच्यामुळं आपलं पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहराच्या वाहतुकीला गती देणारा एक नवा टप्पा हा आजपासून सुरू झालेला आहे. त्यामध्ये आपण साधारण 30 बसेस मान डेपोला हे ओलेक्ट्रा ह्या कंपनीकडनं आपण घेतलेले GCCच्या धर्तीवर संपूर्ण गाडी त्यांची, सगळ्या काही गोष्टी त्यांच्या, आणि आपण पर किलोमीटर PMPML कंपनी त्यांना जो काही चार्ज असेल तो देणार आहे. आणि आपल्या चरोली डेपोला आपण 60 बसेस ही ओलेक्ट्रा कंपनी ही उपलब्ध करून देणार आहे. मित्रांनो, मागे मला आठवत आहे तुम्हीच आम्हाला अनेकदा संधी दिली, पण ज्यावेळेस PMT आणि PCMT होती त्यावेळेस मला जाणवायचं की अनेकदा रूटच्या बद्दल वाद व्हायचे. महत्वाचे रूट PMT म्हणायचं आम्हाला पाहिजे, PCMT म्हणायचं आम्हाला पाहिजे. आणि नंतर बराच विचार केल्यानंतर असा एक प्रस्ताव पुढे आला की हे दोन्ही PMT PCMT एक करूया आणि PMPML कंपनी निर्माण करूया. आणि तशा प्रकारचा निर्णय त्यावेळेसच्या कॅबिनेटने घेतला आणि त्याच्यामध्ये 60% हिस्सा PMPML कंपनीमध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेचा राहील, 40% हिस्सा हा आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा राहील. आणि ज्यावेळेस पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट नागरिकांना उत्तम प्रकारे सेवा देण्याच्या करता आमचे कर्मचारी अधिकारी सगळे काम करत असतील, त्यावेळेस त्यांना काही कमी पडलं तर त्या वर्षी त्यांच्या बजेटमध्ये तरतूद करून 100 कोटी कमी पडले तर 40 कोटी पिंपरी चिंचवड देणार आणि 60 कोटी पुणे महानगरपालिका घेणार. अशा पद्धतीने हा सगळा कारभार सुरू झाला. हा सुरू होत असताना अडचणी येत असतात. शेवटी येणाऱ्या अडचणीवर मात करणं हे आपलं काम आहे. आपल्याला एकंदरीतच पूर्वीच्या काळातल्या बसेस आणि आताच्या काळातल्या बसेस आमूलाग्र बदल झाले. पर्यावरणाचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदूषण कसं कमी होईल, नागरिकांना त्रास कसा कमी होईल, नागरिकांना उत्तम सेवा कशी देता येईल आणि त्याच्यातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे पुढं कसं जाता येईल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आम्ही त्याच्यात पण सवलती वगैरे दिलेल्या आहेत आणि ह्याच्यातून जास्तीत जास्त PMRDAच्या एरियामध्ये देखील PMPML कसं पोहोचवता येईल त्याच्यामध्ये आम्ही बसलो आणि मी त्या तिघांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मग भोसले असतील, मुंडे असतील, शेखर सिंग असतील आणि मग त्यांना सूचना पालकमंत्री म्हणून अशा दिल्या की मसेंना सांगितलं तुम्ही 230 कोटी रुपये आपल्या PMPML ला जमा करा. त्याच्यातून 500 बसेस CNGच्या टाटाच्या 46 लाख प्रत्येकी बस असा घेण्याचा निर्णय झाला
आता 230 कोटी रुपये PMLच्या CMD कडे आलेले आहेत, त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. कारण मी येतानाच चौकशी केली, मसेला म्हणलं आता मी चाललोय, काय सांगू, पैसे गेले का? म्हणले दादा गेले. मग यंदाही आल्यावर विचारलं आले का? ते म्हणले आले. त्याच्यामुळे आता आपण आपलं काम केलंय. आता राजेंद्रजी, शेखरसिंगजी आणि मुंडेताई, तुम्ही तिघांनी मिळून लवकर टाटाच्या बसेस, कारण टेल्को कंपनी इथंच आहे, शेवटी आपलेच कामगार तिथं काम करतात, ऑफिसर काम करतात, आपली उद्योग नगरी, आपली कष्टकऱ्यांची नगरी आहे, आपली कामगार नगरी आहे. आणि त्याच्यामुळे इथं बसेस जर जगाच्या बाजारपेठेत जात असतील तर आपण का नाही घ्यायच्या? आणि त्यांनी रेट पण फार रिझनेबल दिलेले आहेत. मागं इतरांचे रेट जास्त आलेले होते आणि म्हणून हा निर्णय झालाय. आता PMC आणि PCMC ह्याच्यात पण मी PMC ला 100 कोटी रुपये द्यायला सांगितले आणि आपल्या PCMC ला 100 आणि PMC ला 150. तर 230 कोटीचा 40% रेशो तुम्ही द्या, 60% रेशो तुम्ही देतील. आणि CMD आपल्याला ह्या बसेस पुन्हा 500 अजून विकत घ्यायच्या म्हणजे 1000 बसेस होतील. बरोबर आहे. आता 1000 बसेस झाल्यावर अजून आपल्याला बसेस पाहिजे. मग पुढच्या 500 बसेस आपण ही बसेस GCCच्या धर्तीवर, म्हणजे आता जसे घेतल्या तशा त्या घेऊ. म्हणजे 1000 आणि 500 1500 बसेस झाल्या आणि ह्या आणखी 60 आणि 30 अशा बऱ्यापैकी पूर्वीच्या ह्या बसेस, मग आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा आपल्या नागरिकांना देता येईल. अजून बसेसची गरज आहे. आपण टप्प्याटप्प्याने जाऊ, एकदम काही जादूची कांडी फिरवल्यासारखं, कारण त्यांनाही त्यांची महानगरपालिका चालवायची, इतर देखील प्रश्न आहेत. आपल्या इथनं समोरनं रिंग रोडचं पण काम हे थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहे आणि साधारण 500 मीटर वरच ते काम त्या बाबतीमध्ये आहे. आम्ही रिंग रोड करतोय. आम्ही त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळाचा एक रिंग रोड पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्याची टेंडर काढलेली आहे, ते आम्ही करतोय. त्याच्यानंतर PMRDA ला पण एक आतला रिंग रोड आपण करायला सांगितलेला आहे. PCMCचे आयुक्त त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय. PMCचं पण भोसलेंचं काम त्या पद्धतीनं चाललेलं आहे. आणि या प्रकारे वाहतुकीची जी काही आपली कोंडी होती ती दूर करण्याच्या करता मेट्रोची व्यवस्था, मेट्रोचा अजून वेगवेगळ्या भागामध्ये कसा आपल्याला व्यापक पद्धतीनं ती मेट्रो नेता येईल, याही प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब आहेत, अमित शाह साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही 20% रक्कम तुम्हाला देऊ. राज्य सरकारने एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही ठरवलेलं की आपण 20% रक्कम द्यायची आणि 10% रक्कम जी रेल्वे आमच्या पिंपरी चिंचवडच्या परिसरातनं जाणार आहे, आम्ही चाकणपर्यंत जाणार आहे, त्याचे पैसे 10% प्रमाणे आमचे PCMC देईल. आणि जी पुण्यामध्ये इकडं वाघोली असेल, तिकडं पार सोलापूर रोड असेल, इकडं चांदणी चौकाच्या पलीकडे जायचं आहे, कात्रज पर्यंत जायचा निर्णय झालेला आहे, त्याचा टेंडर काढलेला आहे. इथं त्या हिशोबाप्रमाणे PMC पैसे देणार आहे, म्हणजे 10%तले. अशा पद्धतीनं 50% रक्कम केंद्र, राज्य सरकार आणि आपल्या दोन्ही महानगरपालिका देतील आणि 50% वित्तीय संस्थांकडनं घेतले जातील. आणि ही पण एक अधिकची सेवा ही आपल्याला आपल्या नागरिकांच्या करता करायची. तुमच्या कदाचित असं डोक्यात आलं असेल, बाबा ही एवढं कशाला करतोय, त्याचं कारण देखील सांगतो. बाबांनो, मधल्या काळामध्ये मी शेखरसिंगांना सांगितलं, त्यांनी साधारण 2041 पर्यंत आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची लोकसंख्या किती होईल, अजून किती लोक कामाधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं आपल्या नगरीमध्ये येतील, मूळ आपले असणारे लोक त्यांना गावामध्ये गर्दी व्हायला लागली तर ते बाहेर येऊन फ्लॅट घेतील, डुडुळगावला घेतील, चरोलेला घेतील, ज्या भागामध्ये त्यांना परवडेल तिथं त्या ठिकाणी घेतील. पाणी आणण्याच्या करता आम्ही मामास्केड आणि त्या ठिकाणी वेगवेगळी जी काही धरणं आहेत, पाहुणा, अजून आपल्या इथं आंध्र प्रकल्प MIDCचा आहे, पण हे काम चाललेलं आहे. उद्याच्याला ठोकरवाडीचं पण आमच्या टाटाचं पाणी आणण्याचं काम त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. मुळशीचं पाणी आमच्या पुण्याला द्यायचं
कारण माझ्या शेतकऱ्याचा बी पाणी कमी व्हायला नको, तोही नाराज होता कामा नये, पण नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करताना मी ज्यावेळेस तुमचा खासदार झालो 91ला, त्यावेळेस वडगाव शहरी जिल्हा परिषद गट होता विचारा बापूला, आणि वडगाव शहरी होता, चंदननगर खराडी होता, नंतर ते आता महानगरपालिकेत आलं. पण त्या काळामध्ये आपली लोकसंख्या होती ही साधारण पिंपरी चिंचवडची, मी हवेलीचा बाजूचा भाग काढतो, ती फक्त 6 लाखाच्या दरम्यान होती. आता आम्ही जो अंदाज केलेला आहे, आज सरोलीची लोकसंख्या 1.5 लाख आहे 2025 ची. सरोलीकरांनो, 2041 ला फक्त 16 वर्षांनी, किती 16, आपली लोकसंख्या होणार आहे चरोलीची 10,50,000 आणि पिंपरी चिंचवडची होणार आहे 2041 ला 61 लाख. आता तुमचे 3 आमदार आहेत, भोसरी, चरोली आणि पिंपरी. पुढं कदाचित तुमचे 5 आमदार होतील, एवढी किंवा 6 आमदार झाले तर आश्चर्य वाटून देऊ नका. म्हणजे या पिंपरी चिंचवडचा 2001 साली एकच लोकसभा मतदारसंघ होईल, आणि 91 ला मी उभा होतो त्यावेळेस बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर आणि पिंपरी चिंचवड हवेली हा एक मतदारसंघ होता. या पद्धतीनं एकंदरीत आपल्यावरची जबाबदारी वाढतीये. जबाबदारीचं भान ठेवून आम्ही पाण्याचे पण पुढचे प्रश्न, रोडच्या पण समस्या, वाहतुकीच्या समस्या, मेट्रोच्या समस्या आणि रेल्वे लाईन या सगळ्याचा विचार करून आम्ही पावलं उचललेली आहेत. तशा प्रकारचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या माहितीप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना PMRDA पण आत्ताचा DP आपण रद्द केलेला आहे. PMRDA मध्ये बऱ्याच तक्रारी देवेंद्रजींच्या कानावर गेल्या. तिथं मोठे मोठे बिल्डरांनी प्लॉट घेतले, त्यांच्यावर रिझर्वेशन काही नाही, पण जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर मात्र रिझर्वेशन टाकली. म्हणजे अन्यायकारकच झालं. त्याच्यामुळं आता पुन्हा त्याला वेळ लागेल, परंतु आमचा कटाक्षाने प्रयत्न आहे की आता पुढे आपल्याला हा सगळा PMRDA पण DP तयार करताना स्मशानभूमी, दफनभूमी, उद्यान, क्रीडांगण, भाजी मंडई, शाळा, कॉलेजेस, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा, नागरीकरण होताना जे लागतं, ट्रक टर्मिनल. परवाच आम्ही बसलो होतो, मी, शेखर सिंग, आम्ही सगळेजण. आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये पण आपण 3-4 ठिकाणी मोठे मोठे ट्रक टर्मिनल घेतोय. बसेस अलीकडे तुम्ही लांब लांब कुठं जाता, STच्या ऐवजी तुम्ही खाजगी बसेस मधून जाता, त्यावेळेस सगळ्या बसेस रस्त्यावर लागतात, त्याच्याकरता वेगळी टर्मिनल. या सगळ्याच्या संदर्भात आपल्याकडे स्लम आहे, त्या स्लमच्या करता MIDC आणि या सगळ्या त्यांना एकत्र करून SRA ची योजना, इकॉनॉमी विकर सेक्शन, EWS, त्यांच्याकरता घरं ती त्यांना परवडतील अशी, त्याच्याकरता आरक्षण. कारण आता मोठी मोठी लोक, मध्यमवर्गीय ज्यांची ऐपत आहे ते फ्लॅट घेतात, परंतु त्याच वेळेस ड्रायव्हर लोकांचा, त्यांच्याकडे काम करणारे ड्रायव्हर, त्यांच्याकडे काम करणारे झाडू पोछवाले, हाऊसकीपिंगची लोक, कुक म्हणजे स्वयंपाक करणारी, धुणं भांडी करणारी, यांचा कधीच विचार केला जात नाही. ते जातात आणि ते पुन्हा झोपडपट्टीत राहतात. त्याच्यामुळे शहरात बकालपणा वाढतो. म्हणून आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जी वाढ होतीये त्याच्यामध्ये EWSच्या करता वेगवेगळी आरक्षण. म्हणजे तिथं इमारती झाल्या तर साधारण त्या इमारतीला लागणारा हा जो वर्ग आहे, ज्याला क्लास 4 म्हणतो आपण, त्यांच्याही करता जे घराचा कार्यक्रम पंतप्रधान आवास योजनेत आमचा चाललेला आहे, तोही कार्यक्रम आपण राबवतोय. सध्याच्या टप्प्यामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मी आणि कलेक्टर त्या दिवशी बसलो होतो, 30,000 घरांचा कार्यक्रम घेताना हे 30,000 घराचा कुणाशी गप्पा मारतो, 30,000 ना, 30,000 आणि ग्रामीणचे 5,000 अशी आरक्षण आम्ही, आरक्षण नाही, अशा गव्हर्नमेंटच्या जागा निवडलेल्या आहेत आणि त्या आपण
त्या गरिबाच्या करता तिथं करतोय. त्याच्याकरता त्यांना काही प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्राचं लोन पण उपलब्ध करून देतोय. आणि जर तो बांधकाम कामगार असेल तर त्या मंडळात आम्ही त्याला 2 लाख रुपये देतो. मला वाटतं पंतप्रधान आवास योजनेत 2,50,000, 2.5 लाख ते 2 लाख, 4.5 लाख असं. नंतर आम्ही त्यांना सोलर पॅनल बसून देणार आहे, ते मला वाटतं 30,000 का काहीतरी आहे. तर ते त्यांनी त्याच्या घरामध्ये लागणारी वीज ही सोलर पॅनल मधनं त्याला मिळाली पाहिजे. असं खूप गोष्टी करण्याचा निर्णय देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावांनी केलेला आहे. आणि त्या पद्धतीनं बाबांनो आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आपलं पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड शहर हे शिक्षण, ITI, औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे. दररोज लाखो नागरिक कामाधंद्याच्या, शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्तानं इथे येत असतात. बस सेवा वापरत असतात. त्यांच्या सोयीसाठी आणि वेळ वाचवण्यासाठी कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा देणं ही शासनाची जबाबदारी आहे, ही आम्हा लोकांची जबाबदारी, आमच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आणि ह्याची जाणीव आमच्या PMLने ठेवली आणि त्याच्यात सातत्याने सेवा सुधारण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आज उद्घाटन झालेल्या दोन्ही डेपो म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरोली आणि माण ही दोन्ही ठिकाणं वाढत्या उपनगरामध्ये मोडतात. या ठिकाणी लोकसंख्या मी मगाशी सांगितलं तसं झपाट्याने वाढणार आहे. IT कंपन्या, शैक्षणिक कंपन्या, औद्योगिक संस्था त्या विकसित होणार आहे. ऑटो क्लस्टर आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्या तुमच्या, माझ्या तळेगाव, चाकण, तुमच्या रांजणगाव ह्या सगळ्या परिसरामध्ये येत आहेत. त्याच्यावर त्याही गोष्टीचा विचार की लोक राहायला शेवटी या शहरात येणार आहेत. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या बस डेपोमुळे बसच्या फेरीची वेळ अधिक नियमित आणि अचूक राहील असा आमचा प्रयत्न आहे. स्थानिक प्रवाशांना थेट बस सेवा उपलब्ध होणार आहे. बसच्या इंधन आणि वेळ आणि देखभाल खर्चात बचत होणार आहे. प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा हा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या डेपोमध्ये आधुनिक कार्यशाळा, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, पर्यावरण पूरक ड्रेनेज आणि ऊर्जा वापर व्यवस्थापन याचाही समावेश आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. आजच्या काळात वाहतुकीचे नियोजन करताना केवळ वेगवान सेवा देणं उपयोगाचं नाही, तर पर्यावरणाचं भान ठेवून हे फार अत्यावश्यक आहे. आपल्या सरकारचा ग्रीन महाराष्ट्र हा दृष्टिकोन या बस डेपोच्या माध्यमातून पुढे येतोय. आपल्या दृष्टीनं सार्वजनिक वाहतूक ही केवळ सेवा नाही, तर ती सामाजिक समता आणि संधीचं साधन आहे. गरीबातल्या गरीब प्रवाशाला सुद्धा दर्जेदार प्रवास सुविधा मिळायला पाहिजेत. आमच्या सगळ्या बसेस ह्या एअर कंडिशन आहे. CNG बसेस आपण ज्या घेतो त्या पण सगळ्या त्या जरा AC नाही आहेत, त्या हळूहळू करू. पण बसेस मात्र सगळ्या ACच्या आहेत. आणि पुढं पण आपण ज्या घेणार आहेत त्या पण बसेस ACच्या घेऊ. त्याच्यामध्ये थोडं राजेंद्र, तुम्ही त्या कमिटीवर आहात, शेखर सिंग तुम्ही आहात, मुंडेताई तुम्ही स्वतः आहात तिथं. जरा ह्या CNGच्या पण बसेस AC करायला कितपत खर्च येतो ते जर मिळत असेल तर आपण तोही विचार करू. कारण 43 टेम्परेचर आहे, लोक उष्माघाताने आजारी पडायला लागलेली. तर चांगल्या पद्धतीनं श्रीमंत एअर कंडिशन गाडीतनं जाऊ शकतो, पण आमचा कॉमन मॅन देखील AC गाडीतनं गेला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण जरा पावलं उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. मध्ये मला सांगितल्यानंतर आम्ही PMPML मध्ये कायम ताकद देण्याचं काम करतोय. त्याचाच एक भाग 10 वर्षापूर्वी 2015ला वार्षिक 240 दिवस नियमित कामावर असणाऱ्या 1467 बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. ही गोष्टही लक्षात ठेवा. परिवहन महामंडळाच्या कामगारांना 7व्या वेतन आयोगाचा थकीत 68 महिन्याचा फरक 4 टप्प्यात देण्यास मंजुरी देऊन त्यासाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिला. गेल्याच वर्षी पुन्हा नोव्हेंबर 24 मध्ये 240 दिवस कामावर असणाऱ्या 1700 बदली कामगारांना कायम करण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील परत आपण घेतला. आणि कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण देशावर आर्थिक संकट असताना
आपल्या महामंडळातील सर्व कामगारांना वेळेवर पगार अदा करण्यात आला। त्यामुळे पुणे शहर परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावरच आमचा सगळ्यांचा भर आहे। पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही स्मार्ट सिटी प्रगत, सुरक्षित आणि समतोल नागरी जीवनशैलीचा आदर्श मॉडेल बनावं, त्यासाठी प्रशासन, जनतेचा पण आम्हाला सहभाग पाहिजे आणि सरकार यांना सोबत आम्हाला काम करावं लागणार आहे। कारण उद्याच्याला स्वच्छतेच्या बद्दल आपण पण आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे। आम्ही तर स्वच्छता करण्याचं काम करूच, परंतु तुम्ही कारण नसताना कुठेही कचरा टाकायचं काम करू नका। ओला कचरा, सुका कचरा, त्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं जी व्यवस्था केली असेल तिथं पण तुम्हाला सवय लावून घ्या। आणि एकंदरीतच हे महायुती सरकारच्या राज्यात इन्फ्रास्ट्रक्चरचा नवा अध्याय आम्ही सुरू केलेला आहे। या कामगिरीत आपल्याला प्रत्येक घटकाची साथ हवी आहे। शासन असेल, प्रशासन असेल, उद्योग जगत असेल आणि सामान्य नागरिकांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे, तर आपली प्रगती आणखी वेगाने होईल। त्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही। देश पायाभूत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दिसतोय। पुण्यासह मुंबई आणि नागपूर शहरात देखील मिळून आतापर्यंत 144 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग आम्ही कार्यान्वित केलेले। या सेवेचा लाभ आज 10 लाख प्रवासी घेत आहेत आणि पुढेही आम्ही ती वाढवतोय। आम्ही आता ठाण्यामध्ये पण मेट्रो देतोय। आम्ही टप्प्याटप्प्याने ज्या भागामध्ये लोकसंख्या दाट आहे आणि तिथं मेट्रो देण्याची गरज आहे ती मेट्रो देण्याचं आमचं सगळ्यांचं काम आहे। पुण्यात स्वारगेट ते कात्र विस्तार मार्गिका प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली। पुणे मेट्रो रेल्वे टप्पा 2 अंतर्गत खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी आणि नटस्टॉप वारजे आणि माणिकबाग या 2 मार्गिकांना 9,897 कोटी रुपयाचा किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवलाय। तो लवकरच पंतप्रधान मंजूर करतील आणि तो प्रश्न देखील मार्गी लागेल। आज देशामध्ये आम्ही भारतीय रेल्वेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या 132 रेल्वे स्थानकांचा समावेश केला। या योजनेद्वारे देशभरातल्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचं देखील अनुकरण आपण करतोय। जिल्ह्यात तळेगाव, चाकण, शिक्रापूर परवाच्याच कॅबिनेटला आणि तळेगाव ते चाकण हा 4 पदरी उन्नत मार्ग, हा पण आम्ही समांतर 4 पदरी रस्ता आणि चाकण ते शिक्रापूर मार्गात 6 पदरी रस्ता विकसित करण्यात येणार आहे। त्याकरता परवाच्या कॅबिनेटने 4,206 कोटीला मान्यता दिलेली आहे। 22 एप्रिलला हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी वरचेवर तुम्हाला भेटत नसेल किंवा माझे लोकप्रतिनिधी भेटत नसतील, पण मुंबईमध्ये बसून, पुण्यामध्ये बसून जिथं निर्णय घ्यायचे तिथं माझ्या पिंपरी चिंचवडकरांची सोय व्हावी, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या जनतेची सोय व्हावी, माझ्या पुणे शहरातल्या नागरिकांची सोय व्हावी, त्याकरता तुमचा पालकमंत्री या नात्याने माझा सतत प्रयत्न चालू आहे। आणि बाह्यवळण असेल, इतर सगळ्या वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय। अजून काही तुमच्या उपयुक्त सूचना असतील तर सगळं आम्हालाच कळतं असा माझा दावा नाही, जरूर तुम्ही त्याबद्दल सांगा। आज उद्घाटन झालेल्या चरोली आणि ई बस डेपोच्या माध्यमातून आपण केवळ एक पायाभूत कामामुळे प्रकल्प सुरू करत नाही, तर एका नव्या वाटचालीची सुरुवात चरोलीकरांनो आपण करतोय। यापुढेही अशा सकारात्मक कामामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे या शहरामध्ये राहत असणाऱ्या माझ्या नागरिकांच्या जीवनामध्ये अधिक गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवण्याचा आमचा प्रयत्न राहील। याची देखील मी ग्वाही या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो। आणि बरेच दिवस आमच्या सगळ्यांचा एक विचार होता की हे काम लवकर मार्गी लावायचं। काही जण आज कार्यक्रमाला मुरली मोहोळ वगैरे येऊ शकले नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की अजून बरेच नागरिक आपले जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत। त्यांना आपण रेल्वेनी पण आणतोय, काहींना विमानांनी पण आणतोय। त्यांची सोय आपण राज्य सरकारच्या तर्फे त्या ठिकाणी केलेली आहे। पहिल्यांदा ज्यांची दुःखद घटना घडल्या ज्यांच्या बाबतीत, त्या
व्यक्तींना त्या डेड बॉडीज आणण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि साधारण आम्ही गिरीश महाजनांना तिथं ठेवलं आहे. 2 दिवस एकनाथराव शिंदे पण तिथं गेलेले होते. आज पण मी माझे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्याही घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं सांत्वन करण्याचं काम करणार आहे. ही आपली माणुसकी आहे, ही आपली परंपरा आहे. ते परंपरा आपण त्या ठिकाणी जपली पाहिजे. आणि अशा प्रकारचा कुणाच्या घरामध्ये जर दुःखाचा डोंगर कोसळतो त्यावेळेस त्या पुन्हा कुटुंबाला आधार देण्याचं काम, त्यांना पुन्हा उभं करण्याचं काम, हे देखील आपली मराठी संस्कृती आहे, ही पण आपली परंपरा आहे. त्या पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला आधार देण्याचं काम करूया अशा प्रकारची विनंती करतो. आज आपण सगळेजण इथं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. हा एवढा सगळा समाज केवळ आपल्याला ऐकण्यासाठी या ठिकाणी उन्हात उभा होता. दादा, तुम्ही येण्या अगोदरपासून इथं असलेली लोक तुमची प्रतीक्षा करत होते आणि आज तुम्ही त्यांना ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामधून नक्कीच नवीन दिशा घेऊन हे सर्व कार्यरत होतील. या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले सन्माननीय आमदार बापूसाहेब पठारे यांचा सन्मान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आदरणीय दीपा मुधोळ मॅडम यांना विनंती करतो आपण आमदार साहेबांचा सन्मान करावा. आदरणीय बापूसाहेब पठारे विधानसभेचे आमदार यांचा सन्मान आपण करावा. त्याचबरोबर मी विनंती करतो आदरणीय दीक्षित साहेबांना आपणही त्यांचा ऑलेक्टरच्या वतीने सन्मान करायचा आहे. आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्याची विनंती मी करणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम सन्माननीय प्रज्ञाजी पोद्दार यांना. सर्वांना नमस्कार. आज आपल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या चरोली व मान ई बस डेपोचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा माननीय नामदार श्री अजित पवार उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या शुभ हस्ते पार पडलेला आहे. तसेच या सोहळ्याकामी माननीय नामदार श्री अण्णा बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य, माननीय श्री बापूसाहेब पठारे विधानसभा अध्यक्ष, माननीय डॉक्टर राजेंद्र भोसले सर महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, माननीय श्री शेखर सिंह सर महापालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका व माननीय श्रीमती दीपा मुधोळ मुंडे मॅडम अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या सर्वांच्या उपस्थित तसेच मंचावर इतर मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे शुभ हस्ते इथे पार पडलेला आहे. या कार्यक्रमासाठी महानगर पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर्मचारी, PMPMLचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक व जे सर्व इथे लोक इथे वेळात वेळ काढून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल PMPMLच्या वतीने तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते व माननीय अध्यक्षांच्या संमतीने सदर प्रोग्राम संपला असं जाहीर करते.